हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहे मलाईपासून तूप बनवण्याची अगदी सोपी पद्धत। तर त्याआधी काय घ्यायचं, दुधाची मलाई ही बघा अशी घट्टशी असते, फ्रीजमध्ये ठेवून। तर त्याला थोडंसं सैल करायसाठी आधी गॅसवर, मोठ्या गॅसवर ठेवायचं। त्यानंतर बघा ही अशी सैल होईल तोपर्यंत थोडासा मोठा गॅस राहू द्यायचा। त्यानंतर त्याला सतत चमच्यानी ढवळत राहायचं, म्हणजे की ती मलाई गंधाच्या खाली चिपकणार नाही। तर त्यासाठी असं ढवळत राहायला, म्हणजे ती सैलही लवकर होते आणि खाली जळणार पण नाही। तर आपण गॅस थोडासा मोठाच केलेला आहे। त्यानंतर असं सैल होत गेलं की त्याचा चमचा कंटिन्युअसली तुम्हाला फिरवत राहायचा आहे त्याच्यामध्ये, तो बिलकुल थांबवायचा नाही आहे। तुम्ही जर चमचा फिरवणं थांबवला तर ते गंधाच्या गोळ्याला लागण्याची शक्यता असते। त्यामुळे मग घासायचं टेन्शन तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर त्यानंतर बघा त्यात थोड्या वेळाने त्यामध्ये अशा उकळ्या येतील। उकळ्या आल्यानंतर त्याचं दूध तुम्हाला थोडंसं पालटलेलं दिसेल। तर बघा आता याचं दूध असं झालेलं आहे। आता आपण थोडीशी फ्लेम मीडियम केलेली आहे, जास्त म्हणजे मोठ्यावरून आता मीडियम फ्लेमवर आणलेला आहे। आणि चमचा आपण ढवळतच ठेवलेला आहे। तर बघा आता बघू शकता तुम्ही की थोडं आता तूप तयार व्हायला लागलेलं आहे। ही आता म्हणजे खूप सोपी पद्धत आहे की म्हणजे जास्त भांडे भरवायची गरज नाही, काहीच नाही। आणि कमी भांड्यांमध्ये आपलं तूप तयार होऊन जाते। नाहीतर मिक्सरचं भांडं वेगळं, हे वेगळं, नाही का। तर बघा आता छानपैकी सुगंध त्याचा सुटलेला आहे। छान त्याचं तूप आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे। आणि त्यानंतर जे हे व्हाईट कण दिसतात त्याची बेरी तयार होईल। बेरी तर आपल्या सगळ्यांना आवडते। छान मस्त त्याच्यात पिठी साखर टाकली की खायला म्हणजे यम्मीच यम्मी, नाही का। तर बघा छान ते बेरी तयार होत आहे आपली, आणि तूपही बघा आता त्यामध्ये तुम्हाला फेस आल्यासारखं वाटत आहे, दिसत आहे। इतका सुंदर सुगंध येतो या सगळ्याचा की असं तोंडाला तेव्हाच पाणी सुटायला सुरुवात होऊन जाते। बघा छान उकळ्या आलेल्या आहेत। की तुम्हाला एक वेळा वाटलं तर फ्लेमही दाखवून देईल नंतर। आपण मीडियमच ठेवलेली आहे अजूनही, आणि चमचा कंटिन्युअसली ढवळत ठेवलेला आहे। बघा आता हे बेरी जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण ढवळत राहणार आहे। आता बघा आता मी फ्लेम तुम्हाला दाखवत आहे की येते बघा, मी फ्लेम वाढवलेली आहे। हे बघा आता एकदम कमी करून टाकलेली आहे, कारण की आता जर फ्लेम जास्त ठेवली किंवा मीडियम ठेवली तर आता फेस बाहेर येण्याची शक्यता राहते, म्हणजे आपलं तूप वाया जाऊ शकतं। म्हणून आपण ढवळत झालेलं आहे। बघा आपलं तूप छानसं तयार झालेलं तुम्हाला दिसेल, आणि बेरी त्याची खाली बसलेली आहे। छान ब्राऊन बेरी तयार झालेली आहे, आणि वर तूप तुम्हाला दिसत आहे। आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं। बघा गार झालेलं आहे, आणि मी आता ते चाळणीने चाळून घेत आहे। झालं आपलं तूप रेडी आहे की नाही। सोपी पद्धत, कमी भांडे, तूपही छान, भांडे घासायची पण मेहनत नाही जास्त, आणि छान टेस्टी बेरी पण दिसत आहे याच्यात। मला तर ही बेरी खूप आवडते। हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा, आणि लाईक आणि शेअर करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ। बाय।